हिंदुत्व हा जो विषय आहे तो उबाठा गटासाठी आता संपलेला आहे। मतासाठी लाचार असलेली ही जमात मुळामध्ये संभाजीनगरची जागा ही शिवसेनेची आहे आणि ही जागा शिवसेनेलाच मिळणार आहे। उमेदवाराची घोषणा उद्या होण्याची शक्यता आहे। काल मी मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात सविस्तर चर्चा केली। काही लोकांचा असा गैरसमज झालाय की उमेदवार मिळतोय की नाही मिळतो, परंतु इथं उमेदवाराची असलेली स्पर्धा पाहता योग्य उमेदवार देणं हे मुख्यमंत्र्यांना थोडंसं कॉम्प्लिकेटेड ज्याला म्हणतो की सगळेच चांगले उमेदवार आहेत त्यापैकी एक द्यायचा आहे। म्हणून या संदर्भामध्ये उद्या मी निर्णय घेतो असं मुख्यमंत्र्यांनी स्वतः मला सांगितलं आहे। चंद्रकांत खैरे बोलताना आता असं म्हणाले की खान आणि बाणचं राजकारण आता संपलं आहे। मुस्लिम मौलवीची बैठक झाली आणि ते आमच्या सोबत राहतील। बरोबर आहे ना। चंद्रकांत खैरे हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत आणि जी पक्षाची भूमिका आहे तेच ते मांडतायत। कारण की हिंदुत्व हा जो विषय आहे तो उबाठा गटासाठी आता संपलेला आहे। त्याला मिनिमम कॉमन प्रोग्राम ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये हिंदुत्व हा शब्द येऊ द्यायचा नाही हे त्यांनी आवर्जून पाळलेलं आहे। म्हणून सर्व धर्म संभाववाले आता उठाबा गटाचे झालेले आहेत। मतासाठी लाचार असलेली ही जमात आता ही वेगळ्या पद्धतीने बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन चालली आहे। बाळासाहेबांना हेच अपेक्षित होतं यांच्याकडून। म्हणून बाळासाहेब नेहमी म्हणायचे की कधीही हिंदुत्वाची गद्दारी करणार नाही, हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व। आता यांचं हिंदुत्व तुम्ही जर पाहिलं असेल राहुल गांधीच्या सभेला जाताना सुद्धा एकाच्याही तोंडातून गर्व से कहो हम हिंदू आहे ही म्हणायची हिंमत झाली नाही। सत्तेसाठी लाचार असलेल्या लोकांकडून दुसरी अपेक्षा नाही। आता खान आणि बाणचं राजकारण नाही तर आता आम्हाला सर्व धर्म संभावाचं राजकारण करायचं आहे। आम्हाला आता जो कोणी हिंदूवर अन्याय अत्याचार करेल त्याचं स्वागत करायचं, कदाचित अशी भूमिका यांची असावी म्हणून खैरेने केलेले हे विधान आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।